लेडीज अँड जेंटलमॅन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे 19 तारीख, म्हणजे चालू झाली आत्ता 12 वाजता. तर आम्ही आता चाललो प्रथमचा केक कट करायला. ऑलरेडी तो खूप लेट आहे, आम्ही कधीपासूनची वाट बघतो, तो अजून आला नाही आहे, तो त्याच्या फ्रेंड्ससोबत बाहेर गेला. सो चला आता आपण निघूया आणि बघूया तो कधी येतो. बघा एकदम सन्नाटा आहे, इतना सन्नाटा क्यों है भाई. खूप शांतता आहे. शांततेत आम्ही हमला करणार आहे डायरेक्ट. हे शॉर्ट्स घेतले आहेत, आता ते तिकडे त्याच्या इथे जाऊन वाजवणार आहेत. बघूया आता तो कधी येतो त्याच्यावर डिपेंड आहे. इथे आम्ही प्रथमचा वेट करतो आहे. 12:30 पावणे 1 होत आले. पोरगा अजून पण आला नाही, अजून तो केकच कट करतो आहे. किती उशीर वाढवायचे काय येते. ठीक आहे आता वेट. हां सो गाईस फायनली प्रथम आला आहे नदीच्या पुढे. सो आता आपण वेट करूया. हे बघितलं आणि ह्यांच्या प्रवीण दादा बसले. ह्यांच्या एरियात एवढे मच्छर आहेत ना, कोणीच येऊ नका रात्रीचं, नंतर हां खूप मच्छर आहे, खूप त्रास होतोय, पण ठीक आहे थोडासा त्रास सहन करतो आम्ही. तुझं काय मत आहे? प्रवीण दादा तरी छान वाटतं मच्छर. आम्हाला त्रास देतात ना, म्हणून आम्ही दुसऱ्या एरियातले. ठीक आहे. फायनली पोरगा आला आणि केक पण पाडला, उलटा केला. खायचा केक आहे. खायचा केक आहे. अरे माझं केक खायचाच असतो, बघ ना. ठीक आहे चलो अभी बर्थडे सेलिब्रेट करते हैं. काहीच इथे मच्छर विच्छर हाकलायचे कामं चालले. ते तर तू ब्लॉग काढ पकड. आजचे निघाले पिशव्या सगळ्या ब्लॉगला लावल्यात. सब रेडी. तुला घेणार नाही, तुझी हाजेरी मोलाची पळत. ए बाबा जरा गाडीचे लांब लाव ना. ए थांब ना, ब्लॉग चालू. अरे हा काय प्रथमचा बर्थडे आहे. सो आता आम्ही ते उडवायला आणलंय, ते शीतल लावते. तुम्ही बघा काय बोलायचं यार, मला नाही तेवढं बोलायला. अरे दोघं काय लावताय. ए तोंडावर उडेल पण. ए साईड लाव प्रथम पुढे ये. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. ठाप 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 ठाप. पुढे या पुढे. आई शपथ दिसतच लय शॉर्ट करते. आई शपथ. अरे फुटतात. बाबा बंद कर नाही. गाईस फायनली शॉर्ट संपलेले आहेत. नाही चालला ना. खा मच्छर तोंडात. हां बंद कर, तोंड बंद कर. हॅपी बर्थडे. थँक्यू प्रवीण दादा. हॅपी बर्थडे विश नाही केला. ओके कोपऱ्यात बापरे. ठीक आहे चलो गाईस अभी निकल. ते उचल तिथून. माय मदर इज बॅटिंग. बापरे. हां चला आता सगळ्यांनी घरी पळूया, ऑलरेडी खूप लेट झालं. फायनली आम्ही केक कट केलेला आहे. आता आम्ही चाललो घरी. ॲक्च्युली त्याने खूप जास्त लेट केला म्हणून कंटाळा आलेला. कंटाळा म्हणजे कंटाळा, पण एवढे मच्छर चावतात ना. मच्छर इतके डेंजर होते. बट ठीक आहे, बड्डे छान झाला. आम्ही त्याचे व्हिडिओ टाकेलच. आणि सो या आता आपण घरी जाऊया आणि हा ब्लॉग उद्या कंटिन्यू होईल. सो आता आपण उद्या बघूया. बाय. प्रथमचा बड्डे आणि आमची काहीच तयारी झाली नाही. आणि ही पोरगी तर ते गाडी पुसण्यात अजून अर्धा तास घालवते. कधीपासून मला थांबवले, कंप्लीट 15 मिनटं झाले. हे बघा नवीन गाडीची सेवा बघा. आता किती दिवस ही सेवा करणारे काय माहिती. नव्याचे 9 दिवस स्वतःच्या कष्टाने घेतो ना, तेव्हा तो अशीच केअर करतो. अरे पण राहू दे ना, आता लेट होतोय, आपल्याला गिफ्ट पॅक करायचे अजून यार. मला मनासारखं झालं. त्यांची वाट बघून घाम सुटला ऑलरेडी. एक तर मी स्कार्फ वगैरे बांधून आले आणि मला खूप काम आहेत. मला कितीतरी गिफ्ट पॅक करायचे आणि हिला काय समजतच नाही आहे. काय करणार काय माहिती. 2 वाजून गेलेत. आम्हाला जायचं आहे, अजून हॉटेलला जायचं आहे, तिकडे जायची तयारी करायची आहे. स्टील ही पोरगी हिच्या मनातच करते बघा. मदत केलं तर दोघींनी पटापट. अरे पण नाही करायची ना मदत मला, मी स्वतःची घेतल्यावर करेल. आम्ही निघालेलो आहे आता. अक्षूच्या बिल्डिंग खाली आलो आहे गाडी घ्यायला आणि फुल तयारी करून आलो आहे. गिफ्ट्स वगैरे सगळे घेतलेले आहेत. तर आता आम्ही चाललो आहे हॉटेलवरती. तर कोणत्या हॉटेलला जाणार आहे, पुढे जाऊन काय सेलिब्रेशन करणार आहे ते आम्ही तुम्हाला सगळं दाखवू. आणि
सो आता बड्डे चालू झाला आहे प्रथमचा आणि बड्डे पण छान सेलिब्रेट करू आणि ठीक आहे पुढे आता बघूया बाय. बघा आमचे गिफ्ट्स रॅपिंग किती पसार आहे. इथे एक पिशवी आहे, इथे एक आहे, इकडे एक आहे आणि आम्ही थांबलो. प्रथमपेक्षा दोघीच आम्ही जास्त नटून आलो. मला तर वाटतं ओव्हर झालं आहे, आता काढून यावं कपडे घालून. हां कारण की खूप जास्त गरम पण होतं आहे. आम्ही आलो आहे पायमूडला. सो इथे एकदम भारी लोकेशन आहे अंबरनाथच्या इथे. तर चला आता आम्ही इथे गिफ्ट ऑर्गनाईज करतो आहे आणि हे बघा हे व्ह्यू आहे इथून पाण्याचं खूप भारी वाटतं आहे आणि सगळं इथे डायनिंग आहे. छान आहे तिकडे बड्डे करायचं आहे पण आम्ही बुकिंग नव्हतं केलं म्हणून ठीक आहे. पण हे हॉटेल खूप सुंदर आहे, अस्थेटिक वाईब देते काय अक्षू. चल ना आता आम्ही थोडंसं ग्रूमिंग करून येतो, ते लोक येतीलच आता आणि त्यांना माहीत पण नाही आम्ही कुठे बसलं. राहू देतं आपलंच आहे डेस्क आता. आता थोडंसं आम्ही बघून येतो स्वतःला. आता बघा इकडे बसून रडतोय की माझ्यासाठी एवढं केलं. ओ माय गॉड. नाही हे दोघं जण मागून आलेत आणि आम्ही आधीपासून आलो. सो आता झालंय डेकोरेशन. नाही जरा कुठूनच नको. शूज छान वाटतं त्याच्यावरती. प्रथमची ड्रेसिंग बघा पाठीचा प्रथम. हो फुल शायनिंग. हा इकडे हो मागे हो ना. आउटफिट चेक. हे बघा हा प्रथमचा आउटफिट आहे जो की आम्ही चॉईस केला आणि खूप भारी वाटतं. हिरो चल लागला का. व्हेरी नाईस. जाऊ दे चल. कशी दिसते मी कमेंट करून सांग. नका सांगू. BTS स्वतःचा बड्डे आणि स्वतःच कॅन्डल लावतो आणि हे बघा हे काहीच कामाचे नाही आहेत, नुसते बसलेत. हां ही ब्लॉग घेते ना अक्षूने सगळं अरेंज केलं. हे नाही अक्षूने सगळं अरेंज केलं आणि अक्षूनेच हॉटेल पण शोधलं. मला असं वाटतं कॅन्डल्स नाही लागत तर स्पार्कल लावू शकतो प्रथम. आणि हा फोटो नाही काढत खावा गप्पा गप. काढते आधी खा तर ते बघा. फायनली केक कट झालाय. फायनली बड्डे झालेला आहे आणि आता आम्ही खायला बसलो आहे. स्टार्टर्स मागवलं, अजून मेन कोर्स यायचं बाकी आहे. सो ठीक आहे. हां आणि अजून गिफ्ट पण ओपन करायचं बाकी आहे पण आता आम्ही पहिले जेवतो कारण की आम्हाला खूप जास्त भूक लागते आणि नंतर गिफ्ट ओपनिंग करूया आणि भेटूया. आता टेस्ट तुम्हाला सांगते कसं. आम्ही चिकन क्रिस्पी मागवलं पण टेस्ट एक नंबर आहे. प्रथम एक मिनिट. प्रथमने अजून खाल्लंच नाही. छान. गुड्डी कशी आहे. आता मी माझा रिव्ह्यू देते. मॅडम खाता हा पटकन कसं आहे सांग. एक नंबर आहे, खूप भारी टेस्ट आहे. फुल पैसे आता आम्ही स्टार्टर्स खाल्ले पण स्टार्टर्सची टेस्ट एक नंबर आहे आणि ते लाईव्ह म्युझिक वगैरे असतात तो खूप भारी वाटतंय. मस्त आहे, अस्थेटिक वाईब्स आहे आणि खूप सुंदर आहे. छान वाटतं इकडे येऊन. सो या आणि मी तुम्हाला आता इकडचं आहे ना आमच्या समोर असं पूल आहे. पूल नाही म्हणू शकत, असं पाणी आहे तिथे त्याला आपण. तुला कसं वाटलं हॉटेल. मस्त आणि सरप्राईज तर बेस्ट सरप्राईज. हां आणि जेवण तर एक नंबर आहे करतं. तुम्ही पण येऊन ट्राय करा, भारी आहे. आणि स्टार्टर्सच माझ्याकडलं स्टार्टर्सच चांगलं होतं भरपूर. वाईब पण अरे वाईब कशा आहेत रे. वाईब तर ही दाखवायचं फिरून दाखवलं. हां इतकं भारी वाटतं ना आणि एकदम अस्थेटिक वाईब आहे. दोघी बघा इतक्या गप्पा मारतायत ना यार खरंच. बघा आणि इथे एकदम मस्त सायलेंट सॉंग्स लावलेत, मस्त आहे आणि बड्डेसाठी एकदम परफेक्ट आहे बघा. आणि याच्या बाजूला आपण बसू शकतो. बड्डेसाठीच नाही असं तुम्हाला फॅमिलीवर राहायचं. आणि इकडे फंक्शन करण्यासाठी पण इथे हॅपी बर्थडेचं इथे ब्राईड टू बी आहे तिथे आणि लाईव्ह पण आय गेस ते सॅटर्डे संडे असतं. सो या आणि इथे असं ट्राय करा. आणि हे कोणतं प्रमोशन नाही आहे, जस्ट आम्हाला आवडलं. हां आता आम्ही मागवलं त्याची पण टेस्ट आम्ही तुम्हाला सांगू. हे आमचे गिफ्ट्स आहेत जे पण खूप अस्थेटिक वाटतं इथे. अर्धे मला माहिती आहेत. हां असं नाही बोलायचं. अर्धे मला माहिती आहेत. हां अर्धे गिफ्ट त्याच्याच चॉईसचे आहेत. हां जे साईज मध्ये रेफर करतात लाईक शर्ट. नाही मी नाही सांगणार तुम्हाला, ते तुम्ही आता गिफ्ट अनबॉक्सिंग करताना करा. ते तुला माहिती आहे. सॉरी टी शर्ट. हां ते तुला माहिती आहे.
एक वेगळं आहे, तिथं एक वेगळं आहे, म्हणजे दोन. अरे तुला 2 घेतलेत ना मी. दोन एकत्र नाही केलेत. नाही, वेगळे वेगळे पॅक केलेत ना. 25वा बड्डे होता मग मी 25 गिफ्ट घ्यायचं डिसाईड केलेलं, पण ते काय माझ्याकडून झालं नाही कारण की मुलांना काय घ्यायचं एवढं समजत नाही. जेवढे माझ्याकडून गिफ्ट असे आले आहेत मला वाटलं की हे घेऊ शकतो ते घेऊ शकतो ते मी घेतलंय. सो जाऊ दे, त्याला तसं पण आवडलं की छानच वाटतंय. पण याच्यामध्ये काय काय त्याला अजून अर्ध्या 1 गोष्टी 2 माहितीये. 1 2 किती झाले? 3 4 5 आणि 6 गिफ्ट मला एकदम माहिती आहे. सर्वे काउंट करू ना, मी काउंट नाही केले. 12 का 13 आहेत काहीतरी. 13 गिफ्ट झाले, अजून खूप कमी आहेत. पण ठीक आहे, एक केक आहे, एक हे ते किती झाले? 15. तर अजून 10 गिफ्ट बाकी आहेत, पण मला नव्हतं समजत की मी काय घेऊ आणि काय नको. सो जाऊ द्या, जेवढे पण आहेत तेवढे युजफुल आहेत सगळे असे गोष्टी. कोणतं पण असं नाही की ते फक्त डेकोरेशन बर्थडेच्या आधीच रात्री 12 वाजता पण तिने मला सरप्राईज दिलं होतं. फटाके फोडलेले, फटाके आणि केक. ते थोडी घ्यायच्यात काउंट करतो. गिफ्ट सरप्राईज झालं. ठीक आहे, चालेल. आता ह्यांना विचार बड्डे येणार. तुम्हाला कसं वाटलं? आम्हाला तर खूप छान वाटलं, आम्ही एकदम एन्जॉय करतो. आमच्याकडे सिंगर आहे, सिंगर. अक्षुच गाणं बोलते, हे मुलाचा आवाज काढून सगळं मिस करते. आणि तुम्हाला कसला रिव्ह्यू घेताय तुम्ही? वाईट खूप छान आहे, वाईट आणि जेवण पण खूप छान आहे. दिला. सेकंड, थर्ड, फोर्थ, फर्स्ट, सेकंड, फर्स्ट, सेकंड, थर्ड. गाईज मनावर घेऊ नका, मनावर घेऊ नका, मजाक करतो. पागल ऑप्शन नाही दाखवायचे. ज्याचं लग्न करायचं आणि तेच दाखवायचं. पहिले हिलाच दाखवायला पाहिजे. आता यांनी शीतलला केलं तर हे भाई आमचं कॉन्टेंट पण शूट करेल, आमची कामं पण करेल, जेवण पण करेल, सगळं करेल. मल्टी टॅलेंटेड भेटेल त्यांना. आम्ही काय करू आम्ही कुठे जाऊ? आपण परत इथं जेवायला येऊ. परत मग दोघांचाच व्हिडिओ काढू ना. परत जेवायला येऊ इकडे, परत दोघांचा व्हिडिओ काढू. मग दोघांमध्ये चॉईस करायला लागेल ना. पण ती लास्ट होता ना, तर मग हिच्याच आधी की आता झालं तर काय करणार? चांगले ड्रेस. आता मी टेस्ट ॲक्च्युली जेवण थंड झालं कारण की आम्ही गिफ्ट अनबॉक्सिंग करत होतो म्हणून. कोण ब्लॉग नाही बनवत आहे. एकटीच गोष्टी आहे. एक नंबर लागतो. आपण फोन लावला इथे. पण चक्कर पण काय गरज नाही. एक नंबर. गाणे पण एक नंबर लागलं. गाणं पण छान आहे. गाणं ना गाणे. गाणी पार्टी इज डन. हे बघा, दळणाची पिशवी घेऊन आली. दळणाची पिशवी. दळणाची पिशवी होती. काढ ना बाबा. आता फोटो काढायला थांबलेस, मी ब्लॉग काढतोय. आता काढला नाही घेतले बघ. समुंदर तू ये ना प्रथम. काही द्या गुच्छ हलवले आणि त्यांनी त्याचे हाल करून टाकले. मला आता आयुष्यात परत कोणाला गुच्छ द्यायची इच्छा नाही होणार. आता गुच्छ द्यायची. अरे मगासपासून काय करताय माहिती का दाखव? असं करताय त्याला. आता मारी ना आता पक्का. मी तर फेकून दे त्यांना पाण्यात. अगं ते